साहेब या ठिकाणी जी उपस्थिती झाली आहे त्यांच्या टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं आणि मंचकावरती आगमन होतंय। साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार स्वागत करावं सन्मान्य धैर्यशील जी मोहिते पाटील। टाळ्याच्या कडकडाटात दादांचं आपण स्वागत करायचंय। आज मोहिते पाटलांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी मित्र या तालुक्याचं राजकारणामध्ये वाटोळ कसं झालं मी थोडक्यामध्ये सांगतो। भाऊ तुमच्या जवळ काही मंडळी होते, तुमच्या जवळचे होते, त्यांना तुम्ही पद दिली, त्यांना तुम्ही मान सन्मान दिला। काही काळानंतर ती मंडळी आमच्याकडे आली, तुमच्याकडचा बलिदा खाऊन आमच्याकडे आली। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही साहेबाला सांगून अजितदादाला सांगून त्या ठिकाणी महामंडळ दिलं। काही ना सोनई ना सोनई, सोनईचा मूळ आम्ही आहे। त्यात सोनई स्थापन करताना फाउंडर म्हणून आम्ही काही मंडळी होतो, परंतु या महाशयाने आम्हाला कधी त्यातनं काढून टाकलं तेच आम्हाला माहित नाही। आणि आज काय सांगतायत, विकासाच्या गप्पा सांगतायत। कुणाचा विकास? विकास मित्र त्यांचाच आहे। कसा विकास त्यांचा आहे मी तुम्हाला सांगतो। आज एवढी मोठी सोनाईचं जाळं त्या ठिकाणी उभं राहिले, ठीक आहे। माने दादा तुम्ही उद्योजक म्हणून चांगला आहे, तुम्ही धंदेवाईक म्हणून चांगला आहे, परंतु आमच्या ह्या समाजासाठी तुम्ही आमचं दूध घेऊन आमच्या जीवावर तुम्ही मोठं झालेला आहात हे तुम्ही विसरू नका। परंतु हे करत असताना, ही सोनाई एवढं करत असताना मला एकच सांगायचं, या तालुक्यामध्ये माने दादाचे किती टँकर आहेत मला सांगा। एका कार्यकर्त्याचा उभा राहून इथं एवढी समाज बसलेला आहे, एक टँकर कुठल्या कार्यकर्त्याचा का म्हणून मला सांगा। कुणाचा आहे का? असला तर उभा राहून सांगा। आता नोकरीला लागलेत, हे का शेती करताना तुम्हाला सांगतो मजूर लागला तर आपण 4 पैसे देऊन मजुरी करून घेतोच। मजुरी दिली म्हणून काय त्यांनी फार मोठं आपलं हे केलं असं सांगायची काही कारण नाही। विकास काय केला त्यांनी, त्याचा विकास झाला, आपला विकास झाला नाही। म्हणून ही मंडळी भाव पैसे आधी होती, परत आमच्या पैसे आली। पवार साहेबांकडून त्याचा फायदा घेतला। आमच्या शेजारी ह्या महाशयाने तर काय कळणच ह्यांना, कुठं आहे तेच कळना। आम्ही ह्यांना आमदार करायला चाललो होतो। पीडीसी बँक आहे ना, पीडीसी बँक द्यायला डायरेक्टर करा अशोक घोगरे त्यात कारणीभूत आहे। ज्यावेळेस या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक लागली भाऊ पाठीमागच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की तुझी साथ घे, तुला चेअरमन करतो। मी जर त्या टायमाला गेलो असतो ना, मी चेअरमन झाला असतो। हे परंतु आम्ही निष्ठेने राहिलो। या माशांना काय सांगता जे ना, गटकावर म्हणायचे मानेदादांची दोघं एकत्र होती बघा। भाऊचं त्याचं पटत नव्हतं, माने भरणे मामाचं त्याचं पटना, भाऊचं त्याचं पटना, आणि परत मान्याचं त्याचं बी पटना। आता काय करायला पाहिजे मला सांगा। जर पटत नव्हतं तर लय हिंमत होती, स्वतः अपक्ष फॉर्म भरायचा आणि निवडणुकीला उभा राहायचं। परंतु त्या कार्यकर्त्याचं वाटोळं करायचं। भाऊनी जवळ घेऊन 4-5 डायरेक्टर त्यांनी सांगायचे आणि भाऊनी घ्यायचे आणि मग म्हणायचे ही माझेच डायरेक्टर। ही असली पद्धत ह्या राजकारणामध्ये चालू झाली। म्हणून ह्या तालुक्यामध्ये काय ब्लॅकमेलर आहेत। आता आपल्यापासून भाऊ ते बगलाला गेलेत, आता त्या टोळीत गेलेत। आता ती टोळी सुद्धा पुढल्या वर्षी बघा तिथं एक ठेवत नाही। ती एखाद्या टोळी जर समजा लांडगा शिरला ना, ती फडशा पाडूनच बाहेर येतो, असा ही लांडगा आहे। ही लांडगा बाहेर गेल्यामुळे भाऊ तुम्हाला सुख लागलंय। ही जनता दिसते ना, ही 2 लांडगा होतं, ह्या लांडग्यापासून लांडगा बगलाला गेल्यामुळे तुम्हाला ही जनता दिसते आज। म्हणून मला भाऊ तुम्हाला सांगायचंय, या ठिकाणची जनता आहे, या जनतेला तुम्ही विसरू नका। कार्यकर्ता ठीक आहे, काय कार्यकर्ते लुडूबुकडे करतात, स्वतःसाठी करतात, परंतु प्रामाणिकपणे असणारा कार्यकर्ता तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे, तुम्ही त्याला पायावर उभा केलं पाहिजे। ही पद्धत जर तुम्ही ठेवली तर भाऊ इथून पुढच्या राजकारणामध्ये तुम्हाला कधीही कमी पडणार नाही। म्हणून मला या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न आहे, नीरा नदीचे बंधारे। काल काय सांगितलं महाशयाने की आम्ही दत्तक घेतलं म्हणले अजितदादांनी। अजितदादा काय झोपला होता काय 15 वर्षात? हे दत्तक घ्यायला काय नको म्हणलं होतं काय? अजितदादांनी या इंदापूर तालुक्यामध्ये
आपल्यावर एवढा मोठा अन्याय केलाय. अजितदादाला सुद्धा राजकारणात आणणारा अशोक बोगरेच आहे. पहिलं स्टेज इथं होतं. अजितदादानं पाय थरथर कापत इथं भाषण केलेलं आहे. गेलंय का नाही मला सांगा. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, ही सगळी लबाड मंडळी आहे. आज हर्षवर्धन पाटलांना दाबायचं काम काय केलं? हर्षवर्धन पाटील बुद्धिवान आहे. हर्षवर्धन पाटलाचं इंग्लिशवर कमांड आहे, हिंदीवर कमांड आहे आणि अभ्यास आहे. म्हणून हा माणूस आपल्या पुढे जाईल. म्हणून ह्यांना पाडायचं कसं, ह्यांचं पराभव करायचा कसा, ह्या पद्धतीनं मित्र हे प्लॅनिंग सगळं झालेलं होतं. आज ठीक आहे, आज 10 वर्ष तुम्ही सत्तेतनं बाहेर आहे. भाऊ एक लक्षात ठेवा, आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला विरोध केला आम्हाला माहीत आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं भांडगाव हायस्कूल माझं आहे. त्या हायस्कूलला 25 लाख रुपये साहेबांनी पैसे टाकले. ते कशासाठी? माझ्यासाठी नाही टाकले. त्या ठिकाणी बांधकाम करावं, चांगली इमारत उभं राहावी म्हणून पैसे टाकले. त्या पैसे टाकल्यानंतर ह्या महाशयानी भरणीने ते कॅन्सल केले. म्हणजे किती वाईट काम केलं बघा. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. भाऊ कॅबिनेट मंत्री होते. कॅबिनेट मंत्री असताना गिरवीच्या हायस्कूलला भाऊने मला 15 लाख रुपये टाकले आणि संध्याकाळी फोन केला, म्हणजे असं असं तुझ्या हायस्कूलला मी 15 लाख रुपये टाकलेत. मी त्यांना म्हणलं, भाऊ मी तुम्हाला विरोध केला आणि तुम्ही मला पैसे कसे टाकले? अरे नाही म्हणले, त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ह्या उद्देशाने. म्हणजे बुद्धी आणि ह्याच्यात किती फरक आहे ह्याचा विचार तुम्ही करा. आज ह्या ठिकाणी ज्यावेळेस भाऊने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्या आधीचं उदाहरण सांगतो. मला साहेबांनी बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर म्हणले काय करायचं अशोक, काय परिस्थिती आहे? मी म्हणलं साहेब, ह्या 2 उमेदवाराला जर तुम्ही दिलं तर ही काय निवडून येणार नाहीत. म्हणजे ही बी येणार नाही ती बी येणार नाही म्हणलं. मग म्हणले काय करावं लागेल? म्हणलं तुम्हाला निवडून आणायचं असेल, आम्ही सुद्धा 82 सालापासून तुमचं काम करतोय, आम्ही सतत सत्तेच्या बाहेर आहे. निवडून आणायचं असेल तर तुम्ही हर्षवर्धन पाटलांना तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. अरे म्हणले कसं द्यायचं? म्हणले काय ते काय सोडणार आहेत का? म्हणलं सोडणार आहेत. म्हणून आम्ही सगळी इथं तेजसिंग पाटील आहेत, सागर आहेत, बरीच मंडळी आहेत, पडसळकर आहेत. आम्ही सगळ्यांनी आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. आणि त्याच्यानंतर ह्या जी प्रक्रिया झाली, भाऊ राष्ट्रवादीत आले, भाऊचा सत्कार झाला, त्याचा आदर सत्कार झाला, सगळं झालं. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आतापर्यंत कसं होतं, अजितदादा आपल्याला विरोध करायचा, इंदापूर तालुक्याला काही मिळू द्यायचं नाही. आता मला सांगा 6,500 कोटी आणले म्हणतायत. 6,500 कोटीतले बावड्यात किती आले? तुम्हाला काय फायदा झाला का? कशाला फायदा झाला मला सांगा. म्हणून मला आपल्याला विनंती करायची, आम्ही ज्या चुका केल्या त्यात तुम्ही करू नका. तुम्हाला गोड बोलून काहीतरी करतील, उद्या पैसे देतील, काय देतील, पैसे सुद्धा घ्या. काय यांच्या बापानं कमवून आणलं नाही तर आपलंच पैसे आहेत. म्हणून उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आज आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय, एवढं मोठं चांगलं वातावरण आहे तुम्हाला सांगतो. आणि पवार साहेब म्हणलं तर विचारच करायचं काम नाही. आज काय परिस्थिती आहे, काय उमेदवारांनी अपक्ष उभं राहिली, तुतारी मिळली नाही म्हणून अपक्ष उभं राहिली. म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली. या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकार आल्यानंतर भाऊ त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री 100% होणार, ही आज त्या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, मनपूर्वक धन्यवाद. अंतुर्णे येथील कार्यकर्ते नाना गवळी यांना विनंती, आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करायचंय. रामकृष्ण हरी. आवाज कसा आला पाहिजे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि तुमचा आमचा स्वाभिमान, आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बाहूंच्या प्रचारार्थ सकाळीच मला
बहुला आला आणि लगेच निवडणुका 2, 1 लोकसभा आणि काही राजकारणाचा वारसा नाही. माझ्या पवार साहेबांनी मला स्वीकारलं, अभिमान आहे. आज आपल्याला माहित आहे ज्याचं कर्तृत्व केले आणि तुम्हाला आवर्जून माझं एक सांगणे, तुम्हाला ग्राउंड मात्र मोठं निवडावं लागणार आहे. एकदा कोण? रोहित दादा. अनेक वर्ष भाऊंनी कधीच फोन करून आम्हाला सांगा की तुम्ही सांगितलं तेवढं लीड आपल्याला पडलंय गड्या. 2000च्या वर रुपये मिळत नाही, ती बी कशासाठी देतो? गाडीच्या डिझेलसाठी. माझ्यावरती नाहक मला बोलायचंय, वेळ आल्यावर मी सगळं काढेन, पण आता एवढंच सांगतो. भाऊ मला म्हणाले की हे निश्चित सांगतो. आणि दुसरी गोष्ट, जाता जाता एक काय करायचं आपल्याला पदाची नाही काय कारण, मात्र काटा बसवल्याशिवाय राहायचं. मी दादांना म्हणणार आहे, दादा आता 4 जय करावं. इंदापूर विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरतील ज्यांचं लवकरच आगमन होईल त्या आपल्या बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, उपस्थित खासदार धैर्यशील भैया, आपल्या इंदापूर तालुक्याचे 2024चे महाविकास आघाडीचे उमेदवार, आपले सर्वांचे लाडके नेते हर्षवर्धन भाऊ पाटील, व्यासपीठावरतील उपस्थित सर्वच सन्मान्य सदस्य, आज एवढ्या मोठ्या संख्येने आज आपल्या बावडा गावामधील उपस्थित सर्व आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व महिला, सर्व युवक वर्ग, आमचे पत्रकार बंधू, इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीचे आता मोजून 3 दिवस आपल्या सगळ्यांसमोर उरलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. ज्या दिवशी मागच्या 7 ऑक्टोबरला भाऊंनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, साहेबांच्या ताईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या संमतीने जेव्हा प्रवेश केला, त्या दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, एक उत्साही वातावरण, एक वेगळी चेतना इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जनतेमध्ये दिसतीये. आम्ही जनसंवाद यात्रा मागच्या 25 दिवसापूर्वी सुरू केली आणि 135 पेक्षा जास्त सभा इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही, सागर बाबा असतील, आमच्या छायाताई, आसमाताई असतील, आम्ही सगळे जण गेलो आणि प्रचंड असा प्रतिसाद हा इंदापूर तालुक्यामधील जनतेमधून आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. आजचा हा जनसमुदाय बघून खऱ्या अर्थाने असं वाटतंय, असं आश्वासन मला आज सगळ्यांना बघून मिळतंय की इंदापूर तालुक्यामध्ये 23 तारखेला जोरात तुतारी वाजणार म्हणजे वाजणार. आपण सगळ्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये एवढा त्रास सहन केला, एवढ्या संघर्षाला आपण सगळेजण सामोरे जात आहोत आणि हे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी 10 वर्षामध्ये एवढा प्रचंड असा भ्रष्टाचार केलाय, रस्त्यांच्या कामामध्ये, गोरगरीब जनतेच्या कामामध्ये असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं त्यांनी ते म्हटले आम्ही इथे निधी मिळवून आणलाय, तिथे 20-20, 30-30% कमिशन खाऊन ह्यांनी सामान्य जनतेसाठी आलेला सगळ्या विकास निधी स्वतःकडे वळवला. काठी भागामध्ये आम्ही त्या दिवशी गेलतो, आमची सभा होती, एकाच रस्त्यावर 1 कोटी रुपयाचा निधी 4 वेळा टाकला आणि एकदा सुद्धा रस्ता केला नाही. वरचे 4 कोटी रुपये असेच वरच्यावर ह्या लोकप्रतिनिधींनी, त्यांचे जे 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी वरच्यावर लंपास केले. सांगण्यासारखे असे भरपूर त्यांचे प्रकरण आहेत. आज तुम्ही बघताय इंदापूर
तालुक्याची संस्कृती जी मोठ्या भाऊंनी जो असा इंदापूर तालुका घडवला, घोलप तात्यांचा त्याच्यामध्ये पण महत्वाचा सहभाग होता आणि तीच संस्कृती आपल्या गावचे सुपुत्र भाऊंनी मागच्या 25 वर्षांमध्ये जपली। आणि आज काय परिस्थिती झाली आपल्या तालुक्याची? आज या विरोधकांनी माणसात माणूस ठेवला नाही, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम ह्या विरोधकांकडून केलं जात आहे, घरं फोडण्याचं काम ह्या विरोधकांकडून केलं जात आहे। ह्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी येऊन येणाऱ्या 20 तारखेला आपण उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे। आज इथे आमच्या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। 10,000पेक्षा जास्त युवक सुशिक्षित बेरोजगार आज आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये जात आहेत। प्रत्येक गावामध्ये आम्ही जातोय, 100, 200, 300 मुलं आज 30-35 वर्षाचे वयोगटामधले शिक्षण घेऊन आज घरी बसलेत, त्यांच्या 2 हाताला काम नाहीये। आज 35 ते 40 वयोगटातले पण भरपूर युवक आहेत ज्यांचं आज त्यांचं लग्न जमलं नाही, त्यांना आज कुणी मुली द्यायला तयार नाही, कारण आज ते बेरोजगार आहेत। हे सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे। जे हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये एक तरी नवा व्यवसाय प्रकल्प इंदापूर तालुक्यामध्ये आणला का? बावड्या गावामधील एका तरी व्यक्तीला त्यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये नोकरी लावली का? हा प्रश्न सुद्धा आता विचारण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। एक शिक्षण संस्था काढली नाही, एक शाळा काढली नाही, एका युवकाला सुद्धा तिथं शिक्षण प्राप्त होण्याची संधी त्यांनी मिळवून दिली नाही। अशा प्रकारे आज सुरक्षित बेरोजगाराची संख्या आज आपल्या तालुक्यामध्ये वाढलेली आहे। मोठ्या भाऊंपासून हर्षभाऊंनी जे शिक्षण संस्था मागच्या 50 वर्षांमध्ये आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केल्या, त्याच्यामध्ये आपल्या भागामधले शिवाजी एज्युकेशन सोसायटी असेल, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ असेल, वैनींच्या मार्गदर्शनाखाली SB पाटील शिक्षण संस्था आपल्या बावड्या भागामध्ये पण सुरू केली। त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार शिक्षण द्यायचं काम हे आपल्या पूर्ण तालुक्यामधील आपल्या मोठ्या प्रमाणात दडपशाहीचं वातावरण आहे। आता माझ्या आधीच ज्यांनी भाषण केलं, नाना गवळी, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा मतदान आपण सगळे करत होता तेव्हा 10 वाजता एक व्हिडिओ सगळ्यांसमोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं कशा प्रकारची दमदाटी, कशा प्रकारची शिवीगाळ ही होत होती आणि ही ज्यांच्यावर होत होती ते आज आपल्या इकडे उपस्थित आहेत आणि ते आपल्याला समर्थन देत आहेत। अशा संस्कृतीच्या वातावरणामध्ये आपण आपली पुढची पिढी घडवायची आहे का? हा खरा प्रश्न विचारण्याची आज इथे वेळ आलेली आहे। आज भर दिवसा इंदापूर शहरामध्ये तहसीलदारांवर हल्ला होतोय। आज इंदापूर तालुक्याचे तहसीलदारच सुरक्षित नसतील तर तुमच्या आमची काय गत असणार आहे? आज महिला सुरक्षतेचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। रोज आमच्याकडे 4 ते 5 महिला अत्याचाराचे केसेस येतात। छायाताई, आसमाताई, आम्ही पोलीस स्टेशनला जातो, कंप्लेंट लिहून घ्यायला सांगतो आणि आम्ही कंप्लेंट लिहून गेलो की लगेच वरनं त्यांना जे प्रतिनिधी आहेत त्यांचा फोन येतो आणि त्यांना सांगतात की ह्यांची काय विषय आहे ते लिहून घेऊ नका। आणि अशा प्रकारे तुम्हाला सांगते आपल्या महिलांवर आज ह्या विरोधकांनी आमच्या बरोबर, भाऊंबरोबर, मोठ्या भाऊंबरोबर ज्यांना भाऊंनी 20-20, 25-25 वर्ष मोठमोठी पदं दिली, मान सन्मान दिला, असे लोक ऐन निवडणुकीच्या काळामध्ये, अशा कठीण काळामध्ये भाऊंना सोडून गेली। आणि सोडून जाताना काय म्हणाले ते की आम्हाला भाऊंनी भरपूर पदं दिली पण आम्ही विकासासाठी तिकडे चाललोय। आता कसला विकास, काय विकास? 10 वर्षापासून आपण सगळे बसतोय, बघतोय कशा प्रकारचा विकास? काही सुद्धा विकास झालेला नाही। उलट इंदापूर तालुका हा आपला 20 वर्ष अजून मागे गेलेला आहे। या विरोधकांनी आपलं
म्हणजे घरामध्ये सुद्धा द्वेष निर्माण करण्याचं काम ह्यांनी केलं. ज्या लोकांच्या बरोबर आम्ही भाऊबीज साजरी केली, जे तुतारीचा प्रचार करत होते, त्यांना जे 11 वाजेपर्यंत तुतारीचा प्रचार करत होते, त्यांना 2 वाजता फोडून ह्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये काही विरोधकांनी घेतलं. ठीक आहे, आज लोकशाही आहे, प्रत्येकाला त्यांचं मत अधिकार तो मांडण्याचा प्रश्न असतो. पण आज कुठेतरी भाऊंना एकटं पाडण्याचं काम ह्या विरोधकांकडून होत आहे. आज भाऊंनी सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या, जे मागेल त्या दिल्या. आज आम्ही राजवर्धन असेल, आम्ही ज्यांच्या कडेवर घेऊन आम्ही मोठं झालो, ज्यांचं बोट धरून आम्ही चालायला शिकलो, ते आमच्यावरती आरोप करतायत, आमच्यावरती आक्षेप घेतायत. ही खरंच अत्यंत मनाला वेदना देणारी गोष्ट होती. ठीक आहे, आमच्या बाबतीत तुम्हाला काही म्हणणं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही परत जातो आमच्या पद्धतीने. पण अशा प्रकारे ज्यांच्या समोर आम्ही वाढलेलो आहोत, ज्यांनी आम्हाला म्हणजे आज खरं तर आमच्या तिन्ही आजी, भाभेजी असतील, मायाजी असतील, दिदी आजी असतील, असल्या तर खऱ्या अर्थाने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या असत्या. पण ठीक आहे, शेवटी आज भाऊंना कुठेतरी एकटं पाडण्याचं राजकारण हे सगळीकडे होतंय. हे झाल्यानंतर आता सुप्रियाताईंशी माझं जेव्हा बोलणं झालं तर ताई म्हटल्या 2 जुलै 2023ला असेच सगळे पवार साहेबांना सोडून गेले आणि आमच्याकडे फक्त सामान्य जनता होती आणि आम्ही ताकदीने लढलो आणि जनतेने आम्हाला साथ दिली. त्याच्यामुळे आता तीच परिस्थिती आणि त्याच प्रसंगाची दुर्दैवाने पुनरावृत्ती ही आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि बावड्या गावामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आज भाऊंबरोबर भैया रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंदापूर तालुका, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं थोडक्यात. त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण येथे ही सभा आयोजित केलेली आहे. ते आपल्या सर्वांचे नेते, इंदापूरचे विधानसभेचे उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आगमन होत आहे. माझी विनंती आहे आपल्याला की आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसद रत्न खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचं याच इंदापूर तालुक्यानं जवळजवळ 25,000 महासंसद रत्न खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचं मंचकावरती आगमन झालं. नम्रपूर्वक स्वागत बावडेकर ग्रामस्थांच्या वतीनं. आदरणीय सुप्रियाताई, या माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि माझ्या बावडा आणि बावडा पंचकृषीतील सर्व वकील साहेब, बंधू आणि भगिनी, वकील साहेब, एक छोटासा सत्कार समारंभ. सर्वप्रथम मी 5 महिन्यापूर्वी लोकसभेला झालेल्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंना या परिसरातून प्रचंड मतदान केलं. त्याबद्दल बावडा आणि बावडा परिसरातील सर्वांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा आपण सगळ्यांनी पाहिला आणि महाराष्ट्राने जनतेने तोंडात बोटं घातली. 10 पैकी 8 खासदार आदरणीय पवार साहेबांच्या नावावर निवडून आले आणि पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रात आजही अस्तित्वात आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांना दिली. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही इंदापूर तालुक्यात फिरतोय. इंदापूर तालुक्यातील वातावरण दिवसेंदिवस
एकतर्फा इलेक्शनकडे चाललेलं आहे. मी पहिल्या सभेत हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या वेळीच सांगितलं होतं की आपला विजय 50,000पेक्षा जास्त मतांनी होईल. आणि त्या पद्धतीचं वातावरण गेल्या अनेक दिवसापासून इंदापूर तालुक्यात सुरू आहे. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय. शेजारच्या बारामती तालुक्यात सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल असा निकाल लागण्याची शक्यता आहे. आम्ही इंदापूरच्या पश्चिम भागात राहत असल्यामुळं बारामती तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीशी आमचा संपर्क येतो, रोजचा संपर्क असतो. बारामती तालुक्यात सुद्धा अतिशय वेगळं वातावरण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नेता युगेंद्र पवार तिथं सुद्धा निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मला या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपले जाहीर आभार मानतो. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजणांनी आदरणीय हर्षवर्धन पाटील यांचं जे चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. सर्वच निष्ठावंत नेते मंडळी, आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी, विधानसभा इलेक्शन लागले आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
महाविकास आघाडी पंचसूत्री जाहीर केली. इथं बसलेल्या माता भगिनी महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. दाजीच्या खिशाला चाट लागायला नको. तुम्हाला माहेरी सोडताना किंवा मैत्रिणीकडे जाताना किंवा देवदेव करायला जाताना त्यांचा पेट्रोल खर्च वाचवा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर एसटी प्रवास बसचा प्रवास मोफत करून टाकायची घोषणा केलेली आहे. आता सगळी लोक म्हणायला लागले तर आमच्यासाठी काय. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने जमलेले सर्व बावडा विभागातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या बावडे गावामध्ये आपल्या विभागाच्या लोक आता इथं बरीच तरुण मंडळी माझ्याकडे टाव करून बघते तर आमच्यासाठी काय. तुम्हाला 4,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत. इथं बसलेल्यांना गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने मी सुपुत्र आहे. या गावातल्या मातीमध्ये मी वाढलेलो आहे. या गावातल्या अंगणवाडी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे.
इथं शेजारच्या पत्र्याच्या बालवाडीमध्ये मी शिकायचो. उजव्या बाजूला प्राथमिक शाळा आहे, तिथं माझं 3री पर्यंत शिक्षण झालं. आणि मग लहानपणी शाळेमध्ये आम्हाला उपीट मिळायचं. म्हणजे एकदा किसन डाळिंबे आमच्या गावचा ते उपीट बनवायचा. आम्हाला लहानपणी आई वडिलांनी एक स्टीलचा डबा दिला, कडीचा डबा होता. आणि याच रस्त्यानं उपीट खात खात आम्ही आमच्या वाड्याकडे जाताना इथं समोर राम शुक्रेंचं दुकान आहे, तिथं आमचे वडील बसले होते. आणि मग त्यांचे सगळे मित्र म्हणले, काय बघा पाटलाचा पोरगा रस्त्यानं उपीट खात चाललाय. वडील चिडले आमच्यावर, रागवले. आणि दुसऱ्या दिवशी इथं शिवाजी आबा हंगे बसलेले आहेत. आबा आठवतंय का? ही सगळी गोल्डन गँग आम्हाला गाडीत घातलं आणि पुण्याला नेलं सांगतो तुम्हाला. आणि मग तिथं शिवाजी प्रिपेल्टी मिलिटरी स्कूल मध्ये शिक्षण घेण्याकरता म्हणून संधी मिळाली. आज ताई जशी तुमच्यावर 2023 ला वेळ आली, पवार साहेबांना तुम्हाला सगळे सोडून गेले, तशीच अवस्था आज ह्या तालुक्यामध्ये आज माझी झालेली आहे. काही लोक आमच्या जवळची गेली, काही कार्यकर्ते पदाधिकारी 20-25 वर्ष त्यांना आम्ही पद दिली. मान सन्मान दिला. समाजामध्ये मोठेपणा दिला. आर्थिक परिवर्तन झालं त्यांचं. घरं झाली, बंगले झाले, गाड्या झाल्या, कुणाच्या जीवावर झाल्या. आणि आज तुम्हाला हर्षवर्धन पाटील अडचणीचा वाटतो? सांगा. माझ्या या सगळ्या ग्रामस्थांना माझं आव्हान आहे, हर्षवर्धन पाटलाचं काय चुकलं सांग.